अं, आता छत्रपती शिवाजी महाराजांची आज 345वी पुण्यतिथी आहे. अनेक महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणून आणि देशातून शिवप्रेमी येतात, शिवभक्त येतात. यावेळेस अमित शाह, एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, अनेक लोक येणार आहेत. तयारी चांगलीच केली असणार दरवर्षीप्रमाणे. राजे, आपण म्हणाला होतात की वाघे कुत्राची समाधी आहे तिथून फेकून द्यावी. एक लक्षात घ्या, जेव्हा रायगड आपल्या नजरेसमोर येतं तेव्हा वाघाचं चित्र येतं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं चित्र येतं? कसलं येतं? नाही, मी विचारतोय आपल्याला महाराजांचं. कुत्र्याचं उगीच किती त्याचं म्हणजे आज ते कुत्रं एवढं मोठं झालंय का? होळकर इंदोरचे, बडोद्याचे गायकवाड असतील, ग्वाल्हेरचे शिंदे असतील, नागपूरचे भोसले, हे त्यावेळेस महाराजांचे सरदारच होते ना. या लोकांनी ब्रिटिश लोकांबरोबर हातमिळवणी केली का नाही केली मला सांगा. हो का नाही सांगाल का? नाही का माहित नाही? हो का नाही बोलाल का नाही? हो ना. मग त्यावेळेस ब्रिटिशांचं ते पाठवले होते महाराजांच्या समाधीच्या करता. ती जी रक्कम त्यांनी पाठवली होती ती महाराजांची समाधी करता होती. पण ब्रिटिशर लोकांच्या भीतीपोटी म्हणा, ते काहीतरी त्यांचा रोष त्यांना पत्करावा लागेल. नाही तर मला सांगा, आज त्या रायगडावरती कुत्र्याची समाधी बांधण्यामागचं कारण काय? का मग महाराजांबरोबर जे लोक लढले त्यांच्या समाधी का बांधण्यात त्यांची समाधी बांधण्यात यायला पाहिजे होते का? नाही का कुत्र त्यांच्याबरोबर जे खांद्याला खांदा लावून जे मावळे त्यावेळेस लढले त्यांच्यापेक्षा कुत्रा जास्त लढला का?